उपस्थित सभी कामगार बंधु और भगिनी, हमें इस घटना से जो गंभीर घटना हुई है उससे सीख लेने की हमें भी आवश्यकता है। हम जहां काम करते हैं वहां सिक्योरिटी नॉर्म्स का पूरा इंतज़ाम है कि नहीं, यह हमें भी देखना है। हम जहाँ भी कार्य करते हैं वहाँ हमें भी सचेत रहने की, सजग रहने की आवश्यकता है। और मैं आह्वान करूँगा कि ऐसे सभी संवेदनशील जगहों पर जहाँ भी आपके पहचान के कोई कार्यकर्ता हो, सभी को आप आह्वान कीजिए कि वो लोग संगठित रहे, किसी बड़े संगठन जैसे भारतीय मजदूर संघ के साथ वो जुड़े, उनकी एकता रहे, जो उनकी भविष्य के लिए उनका संगठन काम करे, उनकी सुरक्षितता सुनिश्चित हो और उनके परिवार की भी सुरक्षितता। मैं सरकार से आह्वान करता हूँ कि यह संवेदनशील मुद्दा है, इस पर आप गौर करें और भारतीय मजदूर संघ ने जो मांग की है उसको आप मान्य करें, कामगारों का भला करें। भारत माता की जय। हमारी मेडिकल के शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जो है उसकी सेक्रेटरी प्रीतिताई मेश्राम आहे यहाँ पर, वो श्रद्धांजली अर्पण HBL कंपनीमध्ये तो ब्लास्ट एवढा खतरनाक होता की त्या ब्लास्टमध्ये 17 लोक मृत्युमुखी गेले आणि 18 लोक ऑरेंज हॉस्पिटलमध्ये जे भाजल्या गेले ते त्या ठिकाणी उपचार घेत आहेत। त्याच्यापैकी पण काही लोक सिरियस आहेत। तर ही जो घटना घडली, ही घटना कंपनीने जी लापरवाही केली, कंपनीने आधी साऱ्या व्यवस्था जर करून ठेवल्या असतात ती ही घटना घडली नसती। आणि ती कंपनी त्या कर्मचाऱ्यांना पगार किती देत होती? 9,000 ते 13,000 ते 12,000 13,000च्या आत। आणि या इंजिनियर कंपनीने एक धंदा उचलला आहे, त्यांना इंजिनियर कंपनीमध्ये काम करणारे जे कर्मचारी आहेत त्यांना मिनिमम वेजेस ते कधीच देत नाही। ते दुकान आणि आस्थापनेवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची जे पगार आहे ते त्यांना देतात आणि इकडे शासनाला, कामगार विभागाला पटवून देतात की आम्ही यांना जो पगार देतो तो पगार म्हणजे आम्ही यांना दुकान आणि आस्थापनेवर काम करणारा पगार देतो। यासाठी आम्ही अनेक वेळा भांडण सुरू आहे आमचं। आता एका मिनिटात कंपनीच्या विरोधात जर आपण एक संघटना उभारली की त्यांना मिनिमम वेजेस मिळाला पाहिजे, तेव्हा ती कंपनी काय करते, मिनिमम वेजेस मागणाऱ्या कामगारांना कामावरनं काढून घेते। तर हा जो अन्याय कामगारावर सतत होत असतो आणि एखादी दुर्घटना जर त्यांच्यासोबत घडली आणि त्यावेळेस पण त्यांना एक योग्य मोबदला देण्यात येत नाही, ही एक शोकांतिका आहे की शासनाने यांच्यावर प्रतिबंध लावावा की जो कामगार इंजिनिअरिंग कंपनीमध्ये काम करतो किंवा त्याच्या हक्काचं जो काम करतो त्याला मिनिमम वेजेस म्हणजे किमान वेतन तरी त्याला दिलं पाहिजे। आणि दुकान आणि स्थापनेवर काम करणारे जे पगार ते लोक देतात तो हा एक मोठा अन्याय कामगारावर आहे, त्यांची पिळवणूक होत आहे। तो कामगार 15-15, 10-10 वर्ष दुकान आणि स्थापनेवर काम करणारा पगार घेतो। एखाद्या जर तो संघटनेला, भारतीय मजदूर संघाला जुडला तर आम्ही लेबर कोर्टात जेव्हा जातो तर त्या कामगाराला काढून देण्यात येते आणि त्यावेळेस कामगार आयुक्त पण काही करत नाही आणि तो म्हणतो आम्ही कोर्टात पाहू। कोर्टात पूर्ण दिवस निघून जातात, तो कामगार रिटायर होऊन जातो आणि त्याला न्याय मिळत नाही, अशी अवस्था आहे। तर हा कामगारांसोबत एक मोठा अन्याय आहे आणि जी दुर्घटना झाली त्या कामगारांना मोबदला मिळावा यासाठी आम्ही आज एक या ठिकाणी श्रद्धांजली अर्पित कार्यक्रम त्या कामगारांसाठी ठेवलेला आहे आणि ज्या कामगारांचे उपचार सुरू आहेत त्यांचे उपचार व्यवस्थित व्हावा आणि जे अपंग होतील त्यांना आणि जे मरण पावले कामगार, जे मृत्युमुखी गेले त्या कामगारांना व्यवस्थित त्यांच्या परिवाराला मोबदला मिळावा यासाठी आम्ही जर नाही मिळाला तर एक आंदोलनसुद्धा आम्ही या ठिकाणी करणार आहे। जसं उदाहरण आहे OCW कंपनीमधले 100 कर्मचारी काढून टाकले, यासाठी आम्ही आंदोलन करण्याकरता एक परवानगी मागायला गेलो। आम्हाला याच झोनमध्ये, झोन 2 मध्ये आम्हाला ते आंदोलन करण्याची परवानगी पोलीस कमिशनरांनी दिलेली नाही। तिथल्या PIंनी सांगितलं मी 1 दिवसाची परवानगी देऊ। अरे आमची मागणी पूर्ण होईपर्यंत आम्हाला परवानगी द्या,
अशी मागणी आमची होती. त्यांनी आम्हाला परवानगी दिली नाही. अशा अन्याय कामगारावर होत आहे. प्रशासनही करत आहे, पोलीसवालेही करत आहे, परंतु जो ठेकेदार आहे, ज्या ठेकेदाराकडे जसं आता लोक सप्लाय कामगार सप्लायचं काम जे ठेकेदार घेतो त्यांना मिनिमम वेजेस देत नाही, त्यांच्यासोबत तोही अन्याय करतो. त्या कुठल्या प्रकारची त्यांना किट देत नाही, कुठल्या प्रकारची त्यांना सुरक्षा किट मिळत नाही आणि त्यांना तसंच कामावर घेतात. अनेक हाऊसकीपिंग करणारे जे कामगार आहेत ते टाक्यात उतरतात, संडास बाथरूम साफ करतात. यावेळेस पण त्यांना सारे जेवढ्या सुरक्षेचे जे सामान आहे, सुरक्षेचे जे किट आहे ते त्यांना दिली पाहिजे आणि याच्यानंतर अशी दुर्घटना होऊ नये यासाठी प्रशासनाने जेवढ्या कंपन्या आहे त्या सर्व कंपन्यामध्ये आणि जेवढे कामगार धोक्याचे कामं करतात त्यांच्यासाठी एक व्यवस्थित सुविधा केली पाहिजे. या माध्यमातून आमची ही मागणी राहणार आहे आणि सर्व संपूर्ण जे कर्मचारी मरण पावले, ज्या कर्मचाऱ्यांचे निधन झालं त्यांना भारतीय मजदूर संघाकडनं आम्ही श्रद्धांजली अर्पित करतो. त्यांना ईश्वराने शांती द्यावी अशी ईश्वरचरणी प्रार्थना. कंपनी तालुका काटोल या ठिकाणी बारूद कंपनीमध्ये जो स्फोट झालेला आहे तो स्फोट अतिशय भीषण आहे. 19 कामगारांना त्या ठिकाणी आपला बळी द्यावा लागला. तेवढ्याच कामगार जवळपास 20 कामगार दवाखान्यामध्ये भरती आहे. ही घटना अतिशय क्लेशदायक आहे की नागपूर जिल्ह्यामध्ये मागील 2-3 वर्षामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये बारूद कंपन्यामध्ये उमरेड असो, बाजारगाव असो, सोलार कंपनीमध्ये किंवा काटोल असो, या ठिकाणी वारंवार अशा प्रकारच्या घटना घडत आहे आणि निष्पाप कामगाराचा त्या ठिकाणी बळी जात आहे. शासनाने त्यांना आर्थिक मदत जरी दिली असेल, 50 लाख दिले असेल, 80 लाख दिले असेल, 1 करोड दिले असेल, परंतु त्यांच्या जीवाची किंमत ही पैशानी होऊ शकत नाही. त्यांचा संसार उघड्यावर पडलेला आहे, त्यांचे मुलंबाळं उघड्यावर आलेले आहे. ही अतिशय भीषण घटना आहे. सरकारने या ठिकाणी गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. जसं आता आदरणीय मुन्नाजींनी आणि आदरणीय नीताताईंनी सांगितलं की त्या कंपन्यांचं वेळेच्या वेळी ऑडिट होणं गरजेचं आहे. वेळेच्या वेळी जर ऑडिट झालं असतं शासनाच्या वतीने आणि या बारूद कंपनीमधले जे निषेध आहे ते निकष त्या ठिकाणी वापरले जातात की नाही जात या प्रकारची त्या ठिकाणी जर चौकशी झाली असती सरकारच्या वतीने, कामगार विभागाच्या वतीने वेळच्या वेळी जर ऑडिट झालं असतं तर मला असं वाटते की या घटना टळू शकल्या असत्या. परंतु हम करे सो कायदा अशा प्रकारच्या कंपन्या या ठिकाणी काम करत आहे, ज्या ठिकाणी एक चांगल्या प्रकारचे ITI झालेले शिक्षित असलेले कर्मचाऱ्यांची त्या ठिकाणी नेमणूक व्हायला पाहिजे. परंतु तुटपुंज्या वेतनामध्ये कंत्राटी पद्धतीने त्या ठिकाणी ज्यांना बारूद कंपनीमध्ये काम करण्याचा नॉलेज नाही अशा प्रकारच्या कामगारांना एक 10-12 हजारामध्ये नोकरी देऊन त्या ठिकाणी त्यांच्याकडनं अतिशय जीवाच्या धोक्याचं काम करून घेणं हे अतिशय निषेधास्पद आहे. जसं आत्ता आदरणीय मुन्ना भाऊंनी सांगितलं की दुकाने आणि आस्थापने हा दर प्रत्येक कंपनीमध्ये देण्यात येत आहे, परंतु बारूद कंपनीचा दर हा वेगळा आहे. वेगवेगळ्या प्रकारचे त्या ठिकाणी ज्वलनशील कंपन्यामध्ये काम करणाऱ्यांचा रोजंदारी दर वेगळा आहे. त्या ठिकाणी तुम्ही दुकानं आणि आस्थापने हा दर राहू शकत नाही. अशा प्रकारचा दर देऊन अतिशय कमी वेतनामध्ये या कर्मचाऱ्यांचं SBL कंपनीने शोषण केलं. आठवडी रजा मिळत नव्हती, बोनस मिळत नव्हता, ठेकेदाराच्या वतीनं कर्मचाऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये शोषण होत होतं. अशा आता या ठिकाणी तक्रारी भारतीय मजदूर संघाकडे या ठिकाणी आलेल्या आहे आणि या सर्व माध्यमातून आमची शासनाकडे मागणी आहे की आज हे जे कर्मचारी मरण पावलेले आहे, ज्यांचा मृत्यू झालेला आहे, यांच्या वारसांना शासनाने शासकीय सेवेमध्ये घ्यावं आणि जे कर्मचारी 70% वरती जळालेले आहे, जे आता पुढे जीवनामध्ये कधी उठतील कधी उभे होतील याची शाश्वती नाही, यांच्या देखील पाल्यांना शासनाने शासकीय नोकरीत घ्यावं. त्यांच्या मुलाबाळांचा शिक्षणाचा संपूर्ण खर्च शासनाने करावा आणि अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडू नये याकरिता सर्व ज्वलनशील या क्रेटमध्ये काम करणाऱ्या कंपन्याचं वेळच्या वेळी ऑडिट व्हावं अशी आमची मागणी आहे. आज या श्रद्धांजलीच्या सभेच्या माध्यमातून आम्ही अशी मागणी त्या ठिकाणी करीत आहोत. साहेब, 6 महिने अगोदर यात प्रशासन कामगार विभाग पण साठगाठ आहे का कंपन्यांसोबत?
नाही, आम्ही तर सांगितलं ना की त्याचं वेळेच्या वेळी जर ऑडिट झालं असतं तर अशा प्रकारच्या घटना टळू शकल्या असत्या. 2 की वर्षापासून त्या चालू आहे. ठिकाणी काम करणारे कर्मचारी हे बारूद कंपनीशी निगडीत असलेल्या कंपनीमध्ये जेव्हा काम करत आहे तो कुठंतरी निश्चितच त्या ठिकाणी सुशिक्षितपणा आवश्यक आहे. तुम्ही केवळ पगार कमी देण्याच्या दृष्टिकोनातून अशिक्षित कामगारांना त्या ठिकाणी त्या कंपनीमध्ये कंपनीमध्ये कामावर घेतलं आणि त्यांना जरी त्या ठिकाणी कामावर घेतलं परंतु ते काम करण्यास सक्षम आहे का, त्यांना दुसरं काम दिलं पाहिजे होतं. परंतु अतिशय खतरनाक अतिशय धोकादायक काम या कर्मचाऱ्यांना देण्यात आलं ज्या कामामध्ये त्यांचा घात झाला. 2 मिनिटं आपल्या जागेवर शांत उभे राहू आणि या कर्मचाऱ्यांना